जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरांच्या लेडीज हॉस्टेलसाठी सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाला नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसलाय। या वादळी पावसामुळे इमारतीची एक भिंत कोसळून काही प्रमाणात नुकसान झाले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे, सहाय्यक रचना अधिकारी ओंकार सहाणे, रचना सहाय्यक वैष्णवी गडाख, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, आरोग्य सभापती किशोर टोकसे, नगरसेवक डॉक्टर दानिश अमजद पठाण, अमित गुंजाळ आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी नुकसानग्रस्त भागाची माहिती घेत संबंधितांशी चर्चा केली। यावेळी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी संबंधित इमारतधारक डॉक्टरांना नगर परिषदेच्या नियमावलीनुसार व आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचे पालन करून बांधकामाचे काम करण्याच्या सूचना दिल्या। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकामाची गुणवत्ता व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।